नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज. बेनकनहळ्ळी येथे 35 बकऱ्यांचा अचानक मृत्यू. अभिषेक नवले याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. बळ्ळारी नाल्यावर कचऱ्याचे साम्राज्य. लोकसभा निवडणुकीसाठी मोहन मोरे यांना उमेदवारी देण्याची मागणी. घोणस सर्प रस्ता ओलांडताना जनता थांबली. शेतकऱ्यांमध्ये जागृतीसाठी गाव स्तरावर आंदोलन छेडणार. शहीद जवान मुत्तापा याच्यावर अंत्यसंस्कार. गोव्यात पर्यटकांचा ओघ वाढला. किणेजवळ ट्रक लुटण्याच्या प्रयत्नामुळे खळबळ. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 88438863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. बेळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवार दिनांक 27 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. रविवारी होणाऱ्या मतदानापूर्वी शुक्रवारी सायंकाळी निवडणूक प्रचाराची सांगता झाली. पहिल्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान झाले होते. त्यानंतर आता रविवारी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड आणि रायबाग या तालुक्यातील 218 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. 3587 जागांसाठी तब्बल 9472 उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतदान केंद्रावर तयारीला सुरुवात केली आहे. बेनकनहळ्ळी येथे 35 बकऱ्यांचा अचानक मृत्यू. बेनकनहळ्ळी येथे नागेश देसूरकर यांच्या शेतामध्ये चरणाऱ्या 35 बकऱ्यांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागेश देसूरकर यांच्या शेतामध्ये बकरी चरण्यासाठी सोडण्यात आली होती. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता अचानक 35 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. वरील 35 बकरी ही यल्लापा बरीटे आणि परशुराम उजगावकर यांच्या मालकीची आहेत. या बकऱ्यांच्या मृत्यूमुळे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे परशुराम उजगावकर यांनी सांगितले. अभिषेक नवले याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीचा आंतरराष्ट्रीय स्केटिंगपटू अभिषेक नवले यांनी इनलाइन स्केटिंगमध्ये जलद 100 मीटर स्केटिंग करून नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद केली आहे. याने हे अंतर 12.97 सेकंदात पूर्ण केले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मुला डेव्हिड सॅलिसबरी याने 13.24 सेकंदात पूर्ण केला होता. यावेळी अभिषेक नवले याने हा विक्रम मागे टाकून आपला नवीन विक्रम सादर केला आहे, अशी माहिती प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर आणि संजय नवले यांनी दिली. अभिषेक नवले याने केलेला विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊन त्याला प्रमाणपत्र आले आहे. अभिषेक नवले हा शिवबसवनगर येथील महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण घेत आहे. गेली 14 वर्षे अभिषेक नवले स्केटिंग करत असून यापूर्वी त्याने पोर्तुगाल येथे झालेल्या 10व्या आंतरराष्ट्रीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत तसेच 3 वेळा विश्व रेकॉर्ड अकॅडमी मध्ये भाग घेतला, तर 2 वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड बेंगळूर टू बेळगाव 540 किलोमीटर स्केटिंग रॅली तर बेळगाव ते दिल्ली 2000 किलोमीटर स्केटिंग रॅली पूर्ण केली आहे. अभिषेक नवले याला अध्यक्ष महेश कलघडगी, प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर आणि संजय नवले यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभत आहे. स्केटिंग अकॅडमीचा स्केटिंग कोच सूर्यकांत हिंडलगेकर. अभिषेक नवले हा माझ्याकडे गेली 15 वर्ष झाले स्केटिंग प्रशिक्षण घेत आहे आणि आज त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालं आहे आणि याबद्दल मी त्याचं सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांना आपलं नाव, आपलं बेळगावचं नाव, आपल्या इंडिया देशाचं नाव या गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घातलं. त्याबद्दल सर्वप्रथम त्याचं अभिनंदन. तसेच भरपूर मी बाकीच्या सर्व स्केटर्सना एवढंच सांगेन की भरपूर मेहनत घ्या, भरपूर प्रॅक्टिस करा किंवा मेहनत घेऊन पुढे जावा आणि आपलं आणि आपल्या देशाचं नाव, आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा. बळ्ळारी नाल्यावर कचऱ्याचे साम्राज्य.
बळ्ळारी नाला परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे येथील शेत शिवाराचे आणि नागरिकांचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे। हा कचरा उचलण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित झाला आहे। वडगाव भागातील लोक आपल्या घरातील कचरा तसेच आता दवाखान्यातील औषध बाटल्याही येल्डूर रस्ता बळ्ळारी नाला पुलावर आणून टाकत आहेत। प्रत्येक गल्लीत कचऱ्याची गाडी येते पण तिथे न देता बिनधिक्तपणे तिथे टाकून जातात। मनपाने कचरा हवा तिथे टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ठरवले पण तोच कचरा जनता आता येल्डूर रस्ता व इतर निर्जन जागी आणून टाकत असल्याने जाणा येणाऱ्यांना त्याचा तसेच बळ्ळारी नाल्यात अनगोल, चन्नमानगर, टिळकवाडी, वडगावचे ड्रेनेज पाणी येत असल्याने जनतेच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे। याची प्रदूषण खातेही दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे। त्याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात विहिरी, कूपनलिका खोदल्या आहेत, त्याचे पाणीही दूषित होऊन पिकावरही त्याचा परिणाम होत आहे। तेव्हा बळ्ळारी नाल्यावरील कचरा उचलण्याची जबाबदारी कोणाची याचे उत्तर सरकारी यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनीच द्यावे लागणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी मोहन मोरे यांना उमेदवारी देण्याची मागणी। येत्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मराठी उमेदवार म्हणून मोहन मोरे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणी संदर्भात पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करण्यात आली। त्यांना या मागणीबाबत निवेदनही सादर करण्यात आले। त्याचप्रमाणे हिंडलगा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश मनोळकर यांनी ग्रामपंचायतीच्या विकास कामासंदर्भात रमेश जारकीहोळी यांच्याशी चर्चा केली। तसेच या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्रामपंचायत बनविण्यासाठी विकास योजना राबवावी अशी मागणी त्यांनी केली। यावेळी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। गावच्या फिल्टर पाणी, गावचे रस्ते, गेल्या 5 वर्षांपासून काही कामं झालेली ह्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्री माननीय रमेश जारकीहोळी, पाटबंधारे मिनिस्टर, गावाचे तलाव असतील आणि जळगावपासून जवळ असलेले हिंडलगा गाव, हा गावचा एक जळगावमध्ये कसं सुरुवात काम चालू आहे त्याप्रमाणे सुरुवात फ्रेश व्हावं। घोणस सर्प रस्ता ओलांडताना जनता थांबली। बेळगावहून येळ्ळूरकडे जाणाऱ्या मार्गावर सायंकाळच्या वेळी बरेच वेळा सर्पदर्शन घडते। शुक्रवारी सायंकाळी देखील एका घोणस सर्पाचे दर्शन घडले आणि या मार्गावरील वाहने काही वेळासाठी थांबली असा प्रकार घडला। येळ्ळूरचे कामासाठी गेलेले ग्रामस्थ घरी जाण्याची वेळ तसेच वडगावकडे येणाऱ्या शेतकऱ्यांची या मार्गावर मोठी वर्दळ होती। अंधार पडत असतेवेळी हा सर्प नागरिकांच्या दृष्टीस पडला, त्यामुळे अनेकांनी आपली वाहने थांबविली। सर्प रस्ता पार होऊन जाईपर्यंत ही वाहतूक थांबून होती। सर्प निघून गेल्यानंतर ही वाहतूक पूर्ववत झाली। शेतकऱ्यांमध्ये जागृतीसाठी गाव स्तरावर आंदोलन छेडणार। केंद्र सरकारने निश्चित केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान समोर दिसते आहे। अशा वेळी या कायद्याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे करण्यासाठी गाव स्तरावर जागृतीची गरज आहे, असे विचार निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी व्यक्त केले। शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी सकाळी येथील शहीद भगतसिंग सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। काँग्रेस सरकारने करतो म्हणत 2014 साल करूया चांगला आहे, बरोबर आहे, अमान्य केले नाही, बरोबर आहे म्हणजे पण इम्प्लिमेंट केले नाही। काय तुम्ही काय करताय मला उत्पादन खर्च 100 रुपयाला किंवा 1000 रुपयाला किंवा 1 लाखाला 1000 राहा, तर तो 1000 रुपयाचा माल बाजारामध्ये त्याला कमीत कमी 1500 रुपये मिळाला पाहिजे। केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आंदोलन उभे करण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन बैठका घेत शेतकऱ्यांना त्या काळ्या कायद्यांची समग्र माहिती देण्यात येईल। तसेच गाव स्तरावर आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी शिवाजी कागणीकर, सिद्धगौडा मोदगी, ॲडव्होकेट नागेश सातेरी यांनी देखील आपले विचार मांडले। शहीद जवान मुत्तापा याच्यावर अंत्यसंस्कार।
चिकोडी तालुक्यातील करगाव गावातील जवान मुत्ताप्पा अमीन भावी हा सेवा बजावत असताना पाय घसरून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाला। या जवानाचे पार्थिव त्याच्या गावी आणून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। चिकोडी तालुक्यातील करगाव गावातील मुत्ताप्पा इराप्पा अमीन भावी वय 39 हा जवान तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद हक्कीपेठे येथे CRPF सुरक्षा दलात कार्यरत होता। सेवा बजावत असताना पाय घसरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्याच्यावर सिकंदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये 2 दिवस उपचार सुरू होते, परंतु उपचाराचा फायदा न होता त्याचा मृत्यू झाला। जवानाच्या मृत्यूची बातमी गावात येताच गावात शोककळा पसरली। गोव्यात पर्यटकांचा ओघ वाढला। सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तसेच नाताळाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटन नगरी गोव्यात लक्षणीय संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत। कोरोना महामारी, अखंड विमान सेवा यामुळे परदेशी पर्यटकांवर परिणाम झाला आहे, मात्र देशी पर्यटकांची संख्या नजरेत भरण्यासारखी आहे। त्यामुळे लॉकडाऊन नंतर राज्यातील प्रमुख शहरे आणि किनारपट्टी परिसरातील हॉटेल्स हाऊसफुल झाली आहेत। कोरोनामुळे लॉकडाऊनचा परिणाम हॉटेल व्यवसायावरही झाला। लॉकडाऊन नंतर मध्यंतरीचे काही महिने हॉटेल व्यावसायिकांनी खोल्यांचे दर निम्म्यावर आणले होते। पंचतारांकित हॉटेलमध्ये 15 ते 20 हजार रुपये भाड्याने दिली जाणारी एक खोली 5,000 रुपयाला दिली जात होती। आता लहान मोठी तसेच तारांकित हॉटेलचे दर पुन्हा पूर्वपदावर आले आहेत। पर्यटकांचा ओढा वाढल्याने हे घडले असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली। किणेजवळ ट्रक लुटण्याच्या प्रयत्नामुळे खळबळ। बेळगाव चोरला मार्गावर असलेल्या किणे गावानजीक मध्यरात्री कांदा, बटाटा आणि भाजीवाहू ट्रकची दोरी कापून लुटण्याचा प्रयत्न झाला आहे। या प्रकारामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे। मागील महिन्यातच असाच एक प्रकार या ठिकाणी घडला होता, त्याची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा या परिसरात होत आहे। गुरुवारी मध्यरात्री ट्रक लुटण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिथून वाहनांचा संचार सुरू झाल्यानंतर या लुटारूंनी पलायन केले आहे। या घटनेनंतर संबंधितांनी तातडीने 112 या क्रमांकावर माहिती दिली। गस्तीवरील पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी शोध मोहीम सुरू केली असल्याचे सांगण्यात आले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर। बाई 1 गेट 1 फ्री ऑफर। सोफा सेट खरीदी पर 4 पीस बेडरूम सेट फ्री, कॉट, लैम्प बॉक्स, वार्डरोब, मैट्रेस फ्री और बेडरूम सेट खरीदी पर 4 सीटर डाइनिंग टेबल फ्री। कॉट मिलेगा 10,500 में, 3 पीस बेडरूम सेट 15,500 में, कॉट, वार्डरोब, लैम्प बॉक्स के साथ। 21,500 की बेडरूम सेट खरीदी पर 9,500 की मैट्रेस फ्री। 2 डोर वार्डरोब मिलेगा 4,500 में, 3 डोर वार्डरोब 9,500 में, 5 डोर वार्डरोब 11,500 में, डाइनिंग टेबल 6,250 में, कंप्यूटर टेबल 1,200 में, ड्रेसिंग टेबल 1,900 में, दीवान 3,200 में, टीवी यूनिट 2,800 में और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी, सागवान, शीशम का सोफा, डाइनिंग सेट और वुडन कॉट्स। इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं, जैसे किचन ट्रॉली, कॉट, वार्डरोब्स, लॉफ्ट एक्सेट्रा। हमारे यहाँ लोन की सुविधा इजी EMI में उपलब्ध है। तो बेस्ट प्राइस, बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेंट दीजिए।
New Lifestyle Furniture, Bogarvis Traffic Signal, Swastik Chambers near IDBI Bank, College Road, Belgaum. Call 8747 942 919 9686 172 919. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कोल्हापूर येथील आविष्कार सामाजिक आणि शैक्षणिक फाउंडेशनतर्फे गुणवंत शिक्षक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे नुकताच संपन्न झाला। यावेळी तालुका चंदगड राजश्री शाहू विद्यालय शिन्नोळी बुद्रुक शाळेचे सहाय्यक शिक्षक रवी पाटील यांना राज्य पातळीवरील उत्कृष्ट गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्राध्यापक किसनराव कुराडे आणि उद्योगपती डॉक्टर MB शेख, आविष्कार फाउंडेशन अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार विद्याभवन शिवाजी पार्क कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला। आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते बाल महोत्सवाचे उद्घाटन। बालवर्गातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कन्नड आणि संस्कृती विभागाने बाल महोत्सवाचे आयोजन केले आहे। येथील बसवराज कट्टीमणी सभागृहात कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अनिल बेनके यांनी केले। यानंतर बोलताना कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री यांनीही विचार मांडले। यावेळी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील, जिल्हा कन्नड जागृती समितीचे श्रीरंग जोशी, सत्यनारायण भट, महेश विजापूर, रोहिणी गंगाधरया, हेमा सोनोली, सुनीता देसाई आणि इतर उपस्थित होते। यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुलांनी शास्त्रीय संगीत, लोकगीत, सुगम संगीत, समूह नृत्य, भरतनाट्यम, नाटक, एकपात्री अभिनय, समूह गीत सादर करून आपली कला सादर केली। किडनी विकाराने त्रस्त राहुलला कुलकर्णी गल्लीतून मदत। गर्लगुंजी तालुका खानापूर येथील देसाई गल्लीतील किडनी विकाराने त्रस्त झालेल्या आणि गरीब परिस्थितीने हतबल झालेल्या राहुल वसंत बिदर भाविकर या तरुणाला गर्लगुंजी गावातून आर्थिक मदतीचा हात पुढे आला आहे। देसाई गल्लीतील युवकाच्या मदतीबरोबर आता कुलकर्णी गल्लीतील शिक्षक NM पाटील, संतोष पाटील, बाळू पाटील, गंगाराम राजपूत, संदीप चौगुले, गणपती चौगुले, अर्जुन चौगुले, सुनील नंद्याळकर, विनायक हुंदरे, भावेश पाटील, सुनील पांडुचे, विष्णू पांडुचे, संदीप चौगुले, परशुराम चौगुले, महेश पाटील आदी कार्यकर्त्यांनी मदतीसाठी सहकार्य केले। यावेळी वायम पाटील यांनी रुग्णाच्या परिस्थितीची माहिती दिली, त्यामुळे अनेकांनी सढळ हाताने मदत केली। खानापूर तालुक्यात ग्रामपंचायतचे उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत। खानापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 22 डिसेंबर रोजी पार पडल्या। मतदान शांततेत पार पडले। तालुक्यात 51 ग्रामपंचायतीच्या 544 जागांसाठी 1799 उमेदवारांनी निवडणूक लढवली। आता 30 डिसेंबर रोजी उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत। सध्या गावात उमेदवारातून मी कसा विजयी होणार, मला किती मतदान झाले याची आकडेमोड गावच्या चौकात कठड्यावर जोरात चर्चा सुरू आहे। मताचा अंदाज येत्या 30 तारखेला खरा ठरणार आहे। निवडणुकीत पैसा, दारू, जेवणावळी यावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे। प्रत्येक उमेदवाराला लाखो रुपयांची उधळण करावी लागली आहे। त्यामुळे उमेदवाराला निवडणुकीत चांगलाच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे। आता येत्या 30 तारखेला निकाल हाती लागणार आहेत। शाहूनगर गणेश मंदिराचा 27वा वार्षिकोत्सव संपन्न। शाहूनगर येथे 27 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या श्री गणेश मंदिराचा 27वा वार्षिकोत्सव शुक्रवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्त मंदिरात सकाळी 9 वाजता गणहोम, अथर्व शीर्ष पठण, 11 वाजता महाआरती करण्यात आली।
भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 96व्या वाढदिवसाचे औचित्य साधून विजय ऑर्थो केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन गणेशोत्सव ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष भालचंद्र सवणूर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपाध्यक्ष अरविंद अस्टेकर, सेक्रेटरी नागाप्पा पाटील, माजी अध्यक्ष सुभाष देसाई, उमेश शिंदोळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी पांडुरंग धामणेकर आणि अनंत लाड यांची समोचित भाषणे झाली। श्रेयस नाकाडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। हबप निवृत्ती महाराज वक्ते यांना हिंदू जनजागृती समितीची श्रद्धांजली। वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शक हबप निवृत्ती महाराज वक्ते यांचे नुकतेच महानिर्वाण झाले। त्यांना हिंदू जनजागृती समितीतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली। धर्म रक्षणाचा बीज मंत्र घेऊन अखंडपणे कार्यरत राहणारे वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शक परमपूज्य निवृत्ती महाराज वक्ते यांच्या देहत्यागामुळे धर्मावर होणारे हल्ले रोखणारा एक बलाढ्य धर्मयोद्धा हरपला, अशा भावपूर्ण शब्दात हिंदू जनजागृती समितीने आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात जन्मलेले पूजनीय वक्ते महाराज यांनी श्री क्षेत्र पंढरपुरातील मुक्ताई मठात राहून महाराष्ट्रभरात धर्मरक्षण आणि धर्मजागृती यांचे मोठे कार्य केले। कीर्तन प्रवचनातून तसेच अनेक जाहीर सभातून पूज्य वक्ते महाराज यांनी तरुणांमध्ये धर्मप्रेम वाढवण्यासह धर्मद्रोही विचारांचे खंडनही केले आहे। सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात हिंदू जनजागृती समितीचे शिवाजी वटकर यांच्या हस्ते महाराजांचा सन्मान करण्यात आला होता, असे हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी म्हटले आहे। कागवाड येथे भाजप ओबीसी मोर्चातर्फे अभिवादन। माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त चिकोडी जिल्ह्यातील भाजप ओबीसी मोर्चा कार्यकर्त्यांच्या वतीने कागवाड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात अटलजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि गोमातेचे पूजन करून करण्यात आले। यावेळी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले आणि कृषी दिन तसेच सुशासन दिवस देखील आचरण्यात आले। कार्यक्रमाला राज्य ओबीसी मोर्चा कार्यदर्शी किरण जाधव, कागवाड मंडळ अध्यक्ष तम्मन्ना पराशेट्टी, राज्य वस्त्रोद्योग आणि अल्पसंख्याक मंत्री श्रीमंत पाटील, चिकोडी जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्रीशैल शैलाप गोळ, ओबीसी मोर्चा कागवाड अध्यक्ष बाबू मेडिगिरी यांच्यासह इतर महिला कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। गुरुवर्य संभाजीराव भिडे यांचे धारकऱ्यांना मार्गदर्शन। स्वराज्याच्या राजधानीत 32 मन सुवर्ण सिंहासन उभारले जात आहे। या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी खडा पहारा योजना आखण्यात आली आहे। हे एक शिवकार्य असून यामध्ये युवकांनी सहभागी व्हा, असे मार्गदर्शन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले। बेळगाव मधील धारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी भिडे गुरुजी बेळगाव मध्ये आले होते। अन्सूरकर गल्ली येथील छत्रेवाड्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। खडा पहारा या योजनेसाठी नाव नोंदवून मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भिडे गुरुजी यांनी केले। त्याचबरोबर आता देश रक्षणासाठी युवा पिढी सज्ज केली पाहिजे, त्याप्रमाणे बेळगावातील कार्यकर्त्यांनी सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी देखील कटिबद्ध राहावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले। बेळगाव महाराष्ट्रापासून ते शिवछत्रयांची इच्छा होती। तिथे किल्ला आहे, ते किल्ल्याचा आदिलशाही सरदार अनुखान म्हणून होता। नाणीचे नीच असतात ते हिंदूला कधी कळलं नाही। महाराजही फसले, रक्त न सांडता हे थोडे पैसे देऊन हा किल्ला आपण घेऊया। कंगराळी बुद्रुक येथे दोघांवर प्राणघातक हल्ला। कंगराळी बुद्रुक गावात गुरुवारी रात्री दोघा तरुणांवर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला आहे। या प्रकाराने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गावातील चर्च गल्ली येथील घरासमोरील कट्ट्यावर बसलेल्या दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या प्रकरणी 5 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक जावेद मुशाफुरी पुढील तपास करीत आहेत। विजय सिद्धाप्पा कुरी वय 18, महेश शंकर कुरी वय 16, दोघेही राहणार कंगराळी बुद्रुक अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत। कंगराळी श्री मसनाई यात्रेतील सर्व स्पर्धा रद्द।
कंगराळी खुर्द गावच्या वार्षिक मसणाई यात्रेनिमित्त आयोजित सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी गावडे कमिटी, महात्मा फुले मंडळ यांच्या आवाहनानुसार यात्रा अतिशय साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात म्हणजेच यंदा 29 आणि 30 डिसेंबरला होणाऱ्या या यात्रेनिमित्त गावात क्रिकेट, शरीरसौष्ठव, धावणे यासारख्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. परंतु अजूनही कोरोना प्रादुर्भाव कमी झाला नसून आणि आरोग्य विभागाने दिलेला संसर्ग वाढण्याचा इशारा, त्यामुळे सर्वच स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संयम राखावा. सुरक्षित आरोग्याविषयी दुसरी कोणतीच बाब महत्त्वाची नाही याची जाणीव ठेवून सहकार्य करावे. ही यात्रा साधेपणाने साजरी करावी असे आवाहन गावडे कमिटी, महात्मा फुले मंडळ आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी केले आहे. सावित्री कुजी यांची जिल्हा शिक्षक संघटना सचिवपदी निवड. कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली. बेळगाव जिल्हा संघटनेवर खानापूरच्या प्रगतीपर पॅनलच्या विजयी उमेदवार श्रीमती सावित्री कुजी यांची जिल्हा संघटना सचिवपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचा संघ जाहीर. उत्तर कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने गुलबर्गा जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित होणाऱ्या कर्नाटक राज्य फुटबॉल आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियन स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचा संघ जाहीर करण्यात आला. यावेळी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे राम हदगल, अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष गोपाळ खांडे, रमेश गुर्जर, लेस्टर डिसोजा, सेक्रेटरी अमित पाटील, संघ व्यवस्थापक अल्लाबक्ष बेपारी, संघ प्रशिक्षक मतीन इनामदार, गिरीश गणेशकर, उमेश मजूकर यावेळी उपस्थित होते. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचा संघ पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आला. धनिष्क सावंत, ओम कदम, कौस्तुभ गेंजी, किसन पटेल, प्रवीण देसाई, प्रतीक बागेवाडी, सुनील भांदुर्गे, डायमंड, श्रीनंद पाटील, नजीत इनामदार, किरण जगवाणी, शंतनू हदगल, तुषार पवार, राहुल गुरव, सेल्विस्टर पीस, जयेश सांबरेकर, श्रीहरी योगदे, रुशासन देसाई, तेजस पाटील, विल्सन स्टीवन. मच्छे येथे उद्या मॅरेथॉन स्पर्धा. मच्छे येथील फिट इंडिया युवा संघाच्या वतीने ब्रह्मलिंग यात्रेनिमित्त रविवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा एकूण 4 विभागात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज नगर आणि वाधवडे रोड मच्छे येथे जोरदार तयारी सुरू आहे. खुला गट मुलांसाठी स्पर्धेत 12 किलोमीटरचे अंतर तर मुलींसाठीच्या स्पर्धेत 10 किलोमीटरचे अंतर आहे. विजेत्यांना अनुक्रमे 4000, 2500, 1800, 1000 आणि 700 रुपये अशी 5 बक्षिसे आहेत. अलोन स्पोर्ट्स आणि सहारा स्पोर्ट्स संघांचा विजय. दीपक नार्वेकर पुरस्कृत बोर्ड ऑफ पॅरेंट्स फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित येथील युनियन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या 16 वर्षाखालील मुलांच्या बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या चुरशीच्या पहिल्या सामन्यात अलोन स्पोर्ट्स संघाने साईराज टायगर हुबळी संघावर 3 धावांनी सनसनाटी विजय मिळविला. सिद्धेश हलोटी हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दुसऱ्या सामन्यात सहारा स्पोर्ट्स संघाने एमसीसीसी संघावर 36 धावांनी विजय मिळविला. रोशन तलेबेलकर यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला. पहिल्या सामन्यात अलोन स्पोर्ट्स संघाने 25 षटकात सर्व गडी गमावून 130 धावा काढल्या. उत्तरादाखल खेळताना सहारा स्पोर्ट्स हुबळी संघाने 25 षटकात 9 गडी गमावून 128 धावा काढल्या. प्रमुख पाहुणे सुनील सौदी, नीलम पाटील, विक्रम देसाई, सलीम फणीबंद यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दुसऱ्या सामन्यात सहारा स्पोर्ट्स संघाने 25 षटकात सर्व गडी गमावून 180 धावा काढल्या. उत्तरादाखल खेळताना एमसीसीसी संघाने 25 षटकात 9 गडी गमावून 144 धावा काढल्या. यावेळी प्रमुख पाहुणे महेश कुलकर्णी, सुभाष सौदी, मोहन परब, प्रमोद जपे यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावरील बॉक्सिंग डे कसोटीत भारताच्या गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज यांनी केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे
ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात फक्त 191 धावा करता आल्या. भारताकडून बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात 1 बाद 36 धावा केल्या. भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल शून्यावर बाद झाला. भारत 151 धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युनियन जिमखानाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत बांडगी यांची निवड. कॅम्पमधील सुप्रसिद्ध असलेल्या युनियन जिमखाना या क्रीडा संस्थेच्या अध्यक्षपदी मानद अध्यक्ष चंद्रकांत बांडगी तर उपाध्यक्षपदी संजय पोद्दार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शनिवार रोजी संस्थेच्या 84व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेला मिळाला मान. भारतीय संघाने 1947 साली जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता तेव्हा भारताचे कर्णधार लाला अमरनाथ तर ऑस्ट्रेलियाचे कर्णधार सर डॉन ब्रॅडमन होते. आज 100व्या कसोटीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचा तर पेन ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. 100व्या कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी रहाणेला मिळाली. शांताबाई सदाशिव जाधव यांचे निधन. खडकगल्ली येथे रहिवासी शांताबाई सदाशिव जाधव वय 75 यांचे दिनांक 26 रोजी निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते आणि विश्व हिंदू परिषदेचे संघटक विजय जाधव यांच्या त्या मातोश्री होत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद. आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा. स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.